पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये झालेल्या 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार झाल्याच्या नंतर तिथल्या सुरक्षेवरती प्रश्न उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी तिथल्या सुरक्षा कक्षाची तोडफोड केलेली होती। सध्या वसंत मोरे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर आपल्या या तोडफोडीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज एक वक्तव्य केलं की काही अतिउत्साही लोक असतात आणि त्यांच्याकडून अशी कृत्य केलं जातं। खरं तर हे सार्वजनिक मालमत्ता आहे, तिचं नुकसान केल्याच्या नंतर त्या संबंधित पक्षाकडून ते कारवाईचं भरपाई करण्यात येईल आणि तुम्ही अशी तोडफोड तुमच्या घरातल्या काचाची करताल का? बघा, अजितदादा पवार हे या राज्याचे मोठे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षाचे ते अध्यक्ष पण आहेत। मला वाटतं की दादांनी जे काही वक्तव्य केलं आहे की माझ्या संदर्भात असेल किंवा इतर कोणाच्याही संदर्भात असेल की मी माझ्या घरच्या काचा फोडल्या असत्या का, मला वाटतं की तू चालू राहू दे ना, तू घरच्या काचा फोडल्या असत्या का? त्या 4 काचा फुटल्या। मला वाटतं की 4 काचा फुटल्यानंतर दादांना जर त्या काचांची काळजी वाटत असेल, मग त्या आमच्या बहिणीच्या ज्या इज्जतीच्या काचा फुटल्या त्याचा कोण विचार करणार? हा विषय आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि मुळात तो विषय कसा झाला, काय झाला, हा पोलिसांच्या तपासाचा विषय आहे। परंतु त्या ठिकाणी जे वास्तव मी बाहेर आणलं की त्या स्टेशनच्या आगारामध्ये जी मागं गाडी लागलेली होती, त्या गाडीमध्ये जो काय घाणेरडा प्रकार चालू होता, मग कदाचित त्यांना असं म्हणायचं का त्या ठिकाणी जे काही कंडोम्स पडलेले होते, तिथं त्या महिला भगिनींच्या साड्या होत्या, तिथं ते ड्रेस पडलेले होते, तिथं जो काय घाणेरडा प्रकार चालू होता तो काय मग सामाजिक राजकारणामधले हे काय विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेऊन टाकलं होतं का? ते त्याच ठिकाणच्या त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तो प्रकार होत होता। ती एक आलेली उद्विग्न प्रतिक्रिया होती की जर या कॅम्पसमध्ये जर असे प्रकार होत असतील तर मग सुरक्षा रक्षक काय करत होते। आणि दुसरा विषय, दादा जर असे म्हणत असतील की 4 काचा फोडल्यानंतर कोण स्वतःला काय म्हणत असेल, तर मला असं वाटतं आपल्या राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी जो 23 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं, मग ते काय खोटं होतं का? सुरक्षा कर्मचारी त्यांनी निलंबित केलेत। मग सुरक्षा कर्मचारीचं त्यांनी निलंबित केले असेल याचा अर्थ तिथं काहीतरी आहे। मग कदाचित मला वाटतं की आता जे काही 3 पक्षाचं सरकार आहे ना, यांच्यामध्ये एकमेकांमध्ये विरोधाभास आहे। एकमेकांना कोण काय स्टेटमेंट करते कोणाला कळत नाही। कालच राज्याचे आपले गृहराज्यमंत्री त्यांनी कालच्याला इथे येऊन वक्तव्य केलं की तिने आरडाओरडा करायला पाहिजे होता, तिने काय आरडाओरडा केला नाही। त्यामुळं त्याच्यानंतरनं स्वतः दादा असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांनी तिथं वक्तव्य केले की नवीन मंत्री आहेत, जर अनावधानाने एखादं वाक्य गेलं असेल तर त्यांना सांभाळून घ्यावं। म्हणजे कोण काय बोलतंय कुणालाच कळत नाही आहे। त्यामुळं मला असं वाटतं की केस झाल्या वगैरे ह्या काय विशेष महत्त्व मी या विषयाने देत नाही। मला वाटतं की त्या ठिकाणी जो प्रकार घडला तो माझ्या पुण्याच्या नावाला काळिंबा फासणारा होता। जे सगळ्या प्रसारमाध्यमांवरती जे चालू होतं त्या ठिकाणी जो प्रकार दिसत होता प्रत्यक्षदर्शनी की सुरक्षा रक्षक 18 सुरक्षा रक्षक एका शिफ्टमध्ये सकाळी 6, दुपारी 6, संध्याकाळी 6 असे 18 आणि सुट्टी सोडवणारे 3 असे 21 सुरक्षा रक्षक आहेत। आणि मी तिथं चौकशी केली, ते एका वेळेस 6 असले पाहिजेत, हे दिवसभरात 6 असतात, म्हणजे बाकीचे 12 कुठं जातात? हा पण प्रश्न आहे ना। म्हणजे ज्या विषयावरती विशेषतः लक्ष द्यायचं त्या विषयावरती लक्ष दिलं जात नाही। पुणे शहरात आज कोयता गँग फिरतात आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा, त्यांना जेलमध्ये टाका। आमच्यासारखे कार्यकर्ते जे एखाद्या अशा विषयामध्ये प्रतिक्रिया देतात त्यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करणार असेल तर बिनधास्त करावे। कारण मला वाटतं मी ज्या पक्षामधनं इकडं आलो आहे तिकडं कायम आमचे पक्षप्रमुख त्यावेळेसचे सांगायचे की अस्वलाच्या अंगावरती एखादा केस वाढला त्याला काय फरक पडत नाही। त्यामुळं मलासुद्धा एखाद्या माझ्या बहिणीसाठी जर मी अशा प्रकारचं पाऊल उचललं असेल, त्याला उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे आणि त्याच्यानंतरनं मगच खऱ्या अर्थानं सरकार जागं झालं आहे। अजूनसुद्धा हे जे काही प्रकार चालू आहेत ना, हे प्रकार थांबले नाहीत तर माझा आतोडा थांबणार नाही।
तुम्ही जे तोडफोडीचा प्रकार म्हणजे स्वारगेट बस स्थानकात केला त्याच्याशिवाय कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जे नुकसान भरपाई आहे ते पक्षांकडून घेण्यात जाईल असे अजितदादांनी वक्तव्य केले. नाही, हे आत्ताचा कायदा नाही आहे, हा पूर्वीपासूनच कायदा आहे. त्यामुळं मला वाटतं की माझ्या विरोधामध्ये आत्तापर्यंत 15-16 केस आहेत आणि ह्या सगळ्या मी सामाजिक आंदोलनामधल्या केस आहेत ज्या ज्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकावरती अन्याय होतो. मग तुम्ही का न्याय देत नाही? मला वाटतं की तुम्ही न्याय द्या ना. तुम्ही बसलात ना तिथं, तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, तुम्ही न्याय द्या ना. तुम्ही जर न्याय दिला, तुम्ही जर जागेवरती जर या सगळ्या गोष्टी केल्या तर आम्हाला कशाला रस्त्यावर उतरायला लागेल? आम्हाला काय हौस आहे का आमच्या अंगावरती केस घेण्याच्या? जर मी त्या ठिकाणी तो विषय केला नसता आणि मी लाईव्ह केलेला आहे, कारण त्याच्यामध्ये तथ्य आहे. सुरक्षा रक्षकांना तिथं निलंबित करण्यात आलं आहे आणि तो सगळा कॅम्पस हा असुरक्षित आहे. असुरक्षित कॅम्पसमध्ये हा घडलेला प्रकार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी स्वतः परिवहन मंत्र्यांनी कायदेशीर कारवाई केलेली आहे त्यांना. मग मला वाटतं की जर तुम्ही आता असे म्हणत असाल की ज्यांनी काचा फोडल्या त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होणार, मग उद्या जर त्या प्रकारामध्ये अजून त्याचा दुसरा कुठला कंगोरा बाहेर आला, जो की आता हळूहळू कालपासून बाहेर यायला लागला आहे असं म्हणतात, परंतु मला असं वाटतं की कालच्याला तर एका वकील साहेबांचं मी स्टेटमेंट ऐकत होतो. मला खरंच लोकांच्या परिस्थितीसाठी लोक काय करतात की एखाद्या गुन्हेगाराचं वकिली करायची, वकिली घ्या तुम्ही, पण कुणाची घेताय? आणि ते पण घेतली तर कारण तो कायदा आहे. जर एखाद्या आरोपीला वकील मिळाला नाही तर तो निर्दोष सुटू शकतो. मग त्यामुळे त्याची बाजू मांडलीच पाहिजे. परंतु तुम्ही हे सांगताय की तो सांगतो, आता तो शेवटी आरोपी आहे, तो आरोपी येतो, तो गोष्टी सांगणार, मी हे केलं, मी ते केलं. त्याच्याकडं जर 7,500 रुपये असते, एका वकील महाशयांनी सांगितले की त्यांनी तिला म्हणला की मी तिला 7,500 दिले. अहो, त्या छपरी माणसाकडे जर 7,500 रुपये असते तर तो तिथं त्या टॉयलेटपाशी झोपला असता का? हे साधे साधे प्रश्न आहेत. तो 7,500 रुपये तिला देऊन तो जर त्या आमच्या भगिनीला घेऊन जात असेल तर म्हणजे किती उद्विग्न करणारे प्रश्न आहेत हे. ह्या विषयावरती कोणतरी बोलणार आहे का नाही? का गुन्हेगाराच्या पण बाजू घेऊन तुम्ही बोलणार? मला वाटतं की दादा हे या राज्याचे खूप मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्यावरती गुन्हे दाखल होणार असतील तर बिनधास्त होऊ देत. पण त्याच्याबरोबर या शहरामध्ये जे काय दिवसेंदिवस गाड्या फुटतात आहे, कोयता गँग फिरती आहे, मर्डर चालू आहे दिवसा ढवळ्या, ह्याच्यावरती सुद्धा काहीतरी पालकमंत्री म्हणून कारवाई कराव्यात. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी वसंत मोरे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊतसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.